नमस्कार सर्वांना, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांनी अभ्यास सर्वांचा चालू असेल. 21 जून रोजी जी होणारी टेटची एक्झाम आहे त्याबद्दल आपण गणिताची जी भीती आहे ती कमी करण्यासाठी या ठिकाणी तुमच्या समोर व्हिडिओ बनवत आहोत. बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेले आहेत आणि तयारी करत आहात. हळूहळू का होईना त्या ठिकाणी आपण जी तयारी करत आहात त्यामध्ये नक्कीच या ठिकाणी आपल्या या गणिताच्या व्हिडिओची मदत होणार आहे. परीक्षेमध्ये घातांकावरती प्रश्न आपल्याला विचारलेले असतात आणि ही प्रश्न आपल्याला अगदी सोप्या भाषेमध्ये मी या ठिकाणी उदाहरणांसह जी नियम आहेत त्या नियमांसह मी या ठिकाणी समजून सांगणार आहे. ठीक आहे, तर सर्वांचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर देखील करा. आणि या ठिकाणी व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करायला मात्र विसरू नका की आपल्याला हे कसं वाटलेलं आहे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये घातांक म्हणजे काय असतं याच्यावरती आपण माहिती घेऊया. घातांक म्हणजे त्या संख्येच्या डोक्यावरती एक संख्या लिहिलेली असते आणि स्वतःने त्या संख्येला तितक्या वेळा गुणावं लागतं. म्हणजे काय, तर बघा 3चा जर वर्ग मी घेतला तर 3चा वर्ग म्हणजे 3च्या डोक्यावरती मी 2 लिहितोय, याचा अर्थ 3चा घातांक 2 आहे. आता 3 जे आहे या 3चा गुणाकार किती वेळेस करायचा आहे? 3चा गुणाकार 2 वेळेस करायचा आहे. जर मी 3च्या डोक्यावर 7 लिहिलं तर 3चा गुणाकार किती वेळेस करायचा आहे मित्रांनो? 3चा गुणाकार या ठिकाणी 7 वेळेस करायचा आहे. ठीक आहे, आता या घातांकाचे काही नियम आहेत. ठीक आहे, या घातांकाचे काय आहेत? काही नियम आहेत, ते आपण आता या ठिकाणी समजून घेऊया. आता नियमामध्ये बघा, सर्वात प्रथम आता मी काय पहिला नियम दुसरा नियम असं काही तुम्हाला टेन्शन देणार नाही. त्यामध्ये एकदम व्यवस्थित लक्षात घ्या की ज्या वेळेस एखादी संख्येचा पाया ए असेल किंवा एखादी संख्या त्या ठिकाणी 6 असेल, मी तुम्हाला उदाहरणांसहित सुद्धा त्या ठिकाणी सांगणार आहे. ओके, यामध्ये एच्या डोक्यावर 0 आहे, याचा अर्थ एचा घातांक 0 आहे. म्हणजे काय, तर याचं उत्तर असतं 1. म्हणजे जर 6च्या डोक्यावर जर 0 असेल तर याचं उत्तर असतं 1. 6च्या डोक्यावर 1 असेल तर 6चा गुणाकार एकच वेळेस लिहायचा आहे, म्हणजे 6 एकच वेळेस त्याचं उत्तर येईल. आणि 6चं ज्यावेळेस 2 येईल त्यावेळेस 6 गुणिले 6 म्हणजे हे किती येईल? 36 येईल. तर याच्यावरून तुम्हाला हा नियम लक्षात ठेवायचा आहे की एच्या डोक्यावर 0 असेल त्यावेळेस त्याची किंमत काय असणार आहे? 1 असणार आहे. बरोबर आहे, समजलं सर्वांना? ठीक आहे, यामध्ये आता काय दावत होता? आता या ठिकाणी एच्या डोक्यावरती 0 असेल तर त्याची किंमत 1 आहे. ठीक आहे, आता दुसरा आपण या ठिकाणी नियम लक्षात घेऊया. बघा, जर एखाद्या संख्येचा पाया ए आहे आणि त्याचा दुसऱ्या संख्येचा पाया सुद्धा ए आहे, दोन्ही संख्यांचा पाया सारखाच आहे आणि त्यांचा घातांक मात्र वेगवेगळा आहे. ठीक आहे, बघा या ठिकाणी 2 संख्यांचा गुणाकार दिलेला आहे, त्यांच्या डोक्यावरती घातांक आहे. आता याचं काय करायचं, तर यावेळेस आपला नियम काय ठेवायचा आहे? बघा, ज्यावेळेस दोन्हींचा पाया, याला आपण काय म्हणतो? पाया, आणि याला डोक्यावरती जो आहे याला आपण काय म्हणतोय? त्याचा घातांक किंवा घात म्हणतो. ओके, तर आता एचा घात 7 आणि एचा घात 3 आहे. अशा वेळेस काय करायचं? ज्यावेळेस दोघांचा गुणाकार असेल त्यावेळेस त्यांचा पाया समान ठेवायचा. हा पाया सारखा आहे, हा पाया समान ठेवायचा आणि घातांकाची मात्र बेरीज करायची आहे. कारण तुम्हाला माहिती आहे गुणाकाराचा मित्र कोण आहे? बेरीज. पुन्हा पुन्हा केलेली जी बेरीज असते त्याला आपण काय म्हणतो? गुणाकार म्हणतो. अगदी बरोबर. अशाच पद्धतीने या ठिकाणी आपण हा सुद्धा नियम लक्षात ठेवायचा आहे. गणित जर याच्यावरती आलं 3च्या डोक्यावर 7 गुणिले 3च्या डोक्यावरती 4. आता बघा या ठिकाणी ए पाया घेतलेला होता समजून सांगण्यासाठी तुम्हाला. आता या ठिकाणी हा सुद्धा नियम आहे. याच्यामध्ये कुठे कुठे जर तुम्ही बघितला, एच्या डोक्यावर एम गुणिले एच्या डोक्यावर एन बरोबर एचा घातांक एम अधिक एन. अशा पद्धतीने त्या ठिकाणी हा नियम चालतो. या ठिकाणी 3च्या डोक्यावर 7 अधिक 4 बरोबर 3च्या डोक्यावर 11 हे त्याचं उत्तर त्या ठिकाणी आहे. चला, आपण 2 नियम या ठिकाणी बघितलेले आहेत. अगदी तशाच स्वरूपाचे पुढचे नियम देखील आपण या ठिकाणी आता बघूया. उदाहरण समजत असेल आणि लक्षात येत असेल तर नक्की लाईक करा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता पुढचा नियम आपण या ठिकाणी बघूया. त्यामध्ये बघा, जर ए हा बेस सारखा आहे आणि ए हा बेस म्हणजेच पाया हा ज्यावेळेस सारखा आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी काही काही मुद्दे जे बोलताना एखाद्या वेळेस एखादा शब्द मागे पुढे होऊ शकतो, तर तुम्ही अंडरस्टँड करून घेऊ शकता आणि नाही समजलं तर रिपीट बघायचं आहे. ओके, ए गुणिले ए. आता एच्या डोक्यावरती आता हे गुणाकार आहे. आता मी तोच नियम काय करतोय? भागाकारासाठी घेतोय बरं का मित्रांनो. आणि भागाकारासाठी घेतल्यावरती एच्या घातांक एम एचा घातांक एन. आता 2 जणांचा भागाकार असल्यावरती त्यांचा पाया काय राहील? त्यांच्या पाया सारखाच राहील, परंतु त्यांच्या घातांची काय होणार? बघा, पुन्हा पुन्हा केलेली बेरीज गुणाकार दर्शवते हो, पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी
म्हणजे त्या ठिकाणी भागाकार दर्शवतो. अगदी तशाच स्वरूपाने इथं भागाकार आहे म्हणजे या दोघांची काय होणार आहे, वजाबाकी होणार आहे. आता याच्याच सोबत एक नियम मी मित्रांनो तुम्हाला देणार आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. जर आता m ची किंमत ही n पेक्षा जर लहान असेल, बघा दोन कंडिशन आहेत बरं का. पहिली कंडिशन m जर लहान असेल n पेक्षा आणि m जर मोठा असेल n पेक्षा. आता हे तुम्हाला वाटेल की चला हे m आणि n काय आहे बाबा, हा घात आहे त्याचा, हा पाया आहे. उदाहरणार्थ बघा 3 चा घातांक 7 भागिले 3 चा घातांक 3, या ठिकाणी काय लिहिणार मी, पाया, आणि 7 वजा 3 याचं उत्तर येणार आहे 4. आता या कंडिशन मध्ये जर तुम्ही बघितलं ना तर 7 मोठे आहेत 3 पेक्षा, म्हणजे कुठली कंडिशन या ठिकाणी लागू झाली, 2 नंबरची कंडिशन लागू झाली. आता दुसरं एक उदाहरण या ठिकाणी मी तुमच्या समोर घेतो. 4 चा घातांक 7 भागिले 4 चा घातांक 11 बरोबर, आता काय करणार, 7 वजा 11 बरोबर 4 चा घातांक काय येणार, 7 मधून 11 जात नाहीत, मग आता काय करायचं, 11 मधून 7 वजा करा. परंतु हे उत्तर ऋण पूर्णांक संख्या येणार आहे. आपण याला निगेटिव्ह इंटिजर्स म्हणतो, ऋण पूर्णांक आपण त्याला म्हणायचं आहे. पूर्णांक संख्येचे 2 प्रकार पडतात संख्या रेषेवर, डाव्या साईडला ऋण पूर्णांक आणि उजव्या साईडला धन पूर्णांक. अगदी बरोबर तशाच स्वरूपामध्ये. पण आता या ठिकाणी मित्रांनो एक नियम आणखीन महत्वाचा आहे याच्यामध्ये, जे घातांक असतात की नाही, 4 चा घात वजा 4 असं म्हणतोय मी, 4 चा घात वजा 4. आता या ठिकाणी काय झालंय, 11 आणि 7 जर यांची तुलना केली तर ही कंडिशन या ठिकाणी आलेली आहे, म्हणजे घात 7 लहान आहे 11 पेक्षा, म्हणजे ही कंडिशन या दुसऱ्या गणितामध्ये आलेली आहे. लक्षात घ्या, हा जो नियम आहे हा 2 कंडिशन वरती चालला. या ठिकाणी बेरजेमध्ये तर काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला, a अधिक b केलं काय, b अधिक a केलं काय, 3 अधिक 2 5च होणार आहे, आणि 2 अधिक 3 केलं काय 5च होणार आहे. मग या ठिकाणी या 2 कंडिशन्स आलेल्या आहेत, 7 लहान आहे 11 पेक्षा. आता या ठिकाणी एक गोष्ट आहे बघा, एका नियमातून दुसऱ्या नियमाची चावी आपल्याला आता या ठिकाणी सापडलेली आहे. नियम पाठ करायचा नाहीये, लक्षात घेऊन काम करायचंय. बघा आता या ठिकाणी काय केलंय आपण 4 चा घातांक 7 वजा 11 केलंय, म्हणजे 4 च्या घातांकावर वजा 4 आहे. मित्रांनो जो घात असतो की नाही, घात, हा घात किंवा जो पॉवर असतो त्याच्यावरती आपण म्हणतो त्याला, तो पॉवर कधीही पूर्ण संख्या पाहिजे, कधीही कशी असली पाहिजे, पूर्ण संख्या. हा एक नियम लक्षात ठेवा, होल नंबर असलं पाहिजे. मग आता होल नंबर पूर्ण संख्या असली पाहिजे, मग 4 च्या डोक्यावर वजा 4 आहे, याच्यासाठी घातांकानेच एक नियम दिलेला आहे गणिताचा, जो की 1/4 चा घात 4. बघा नियम तयार झालाय. असा नियम आहे की a च्या डोक्यावर जर वजा m असेल तर मित्रांनो 1/a चा घातांक m, अशा पद्धतीनं सुद्धा एक नियम त्या ठिकाणी काम करतोय. आलं का लक्षामध्ये, असा सुद्धा एक नियम काम करतोय आणि हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. चला बघा आपण नियम किती बघितले, गुणाकाराचा एक बघितला, a चा घातांक 0 बघितला, पुन्हा नंतर a चा भागाकार बघितला. चला आता तर पुढच्या नियमाकडे आपण या ठिकाणी आता थोडक्यात जाऊया. आणि हे समजलं असेल तर नक्कीच लाईक करा बाबांनो, आणि या ठिकाणी सोप्या पद्धतीने समजून घ्या, कारण याच्यामध्ये तुम्हाला वापस 1-2 गणित मी जाता जाता घेणार आहे. त्याच्यावरून तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही गणित जर सोडवले तर नक्कीच तुम्हाला लक्षात येईल की साला या गणितामध्ये काहीतरी पॉवर आहे, आणि हाच पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, चला तर बघा आता यामध्ये आहे a हा पाया आहे, याचा घातांक x आहे, याला कंस आहे आणि याला y आहे, म्हणजे घातांकाला घातांक या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे बघा आता इथं काय होईल, नियम पाया तोच राहणार, x, आता कंस म्हणजे हा कंस म्हणजे गुणाकाराचा नियम फॉलो करत असणारा गोष्ट आहे. आपण कंचे भागू भेव किंवा कंसाचा गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी हा पदावली सोडवताना सुद्धा क्रम बघितलेला आहे. गणिताची मैत्री डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, ती पहा, मुळापासून माहिती आहे त्याच्यामध्ये. जर भीती वाटत असेल गणिताची तर ते व्हिडिओ पहा, कमीत कमी ते व्हिडिओ पाहिले ना, तुमचं बेसिक तर गणित एकदम मस्त होणार आहे. a चा घातांक x गुणिले y, म्हणजे याची किंमत काय आली, x गुणिले y. बघा घातांकांचा गुणाकार होतो या डोक्यावरती असल्यावर, उदाहरणार्थ 3 चा 2 आणि याच्यावरती 4, मग काय 2 गुणिले 4 म्हणजे 3 चा 8. लक्षात घ्या, आला का नियम लक्षात. अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं, नियम लक्षात घेतलं की त्याच गुणाकार येणार. आणि ही छोटी जे नियम आहेत की नाही, आपल्याला मोठ्या गणिताला सोडवण्यासाठी कामाला येणार आहे. ठीक आहे, आता पुढचा नियम या ठिकाणी मी सांगतोय तुम्हाला, बारकाईने नीट लक्ष घ्या. आणि जर वाटलंच तुम्हाला लिहायचं अवघड आहे किंवा लिहू वाटत नाही, कंटाळा आलाय, स्क्रीनशॉट घ्या, आणि गणित सोडवताना तुम्हाला कामाला हे येणारच आहे. आता पुढचा एक नियम या ठिकाणी मी घेतोय बघा,
जर दोन घातांक सारखे असतील, एम आणि एन यांची किंमत सारखी असेल, तर ए चा घातांक एम बरोबर ए चा घातांक एन मला असं लिहिता येतं. या ठिकाणी पाया सेम आहे. घातांक जर असं दिलेला असेल, एनी कंडिशन जर दिलेली असेल की बाबा एम हा घातांक, एम ची किंमत एन बरोबर आहे, तर ए चा घातांक एम बरोबर ए चा घातांक एन यांची किंमत कशी असेल, सारखी असेल. आणि याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. आता यामध्ये प्रश्न विचारल्यावरती आपल्याला लक्षात यायला पाहिजे, बघा गणित आहे 5 चा घातांक 3x अधिक 6 बरोबर 5 चा घातांक या ठिकाणी आहे 9. 5 चा घातांक या ठिकाणी आहे 9. तर बघा, तर यामध्ये आता या ठिकाणी x ची किंमत काढा असा प्रश्न आपल्याला येणार आहे. गणित समजून घ्या, गणित काय आले ते पहा. गणितावरून आपल्याला या x ची किंमत काढायची आहे आणि याच्यामध्येच लोक बरेचसे फसतात. आता म्हणतात की इथं x घातांकामध्ये मी कसं काय करू, बरोबर. बघा या ठिकाणी हा नियम काम करतो. म्हणजे काय, तर बेस या ठिकाणी सारखा आहे, बेस या ठिकाणी सारखा आहे आणि यामध्ये या नियमानुसार काय होतं, बेस जर काढून टाकला तर 3x अधिक 6 इज इक्वल टू 9 होतं. 3x अधिक 6 बरोबर 9 होतं. 3x या ठिकाणी होतात, बरोबरचं चिन्ह 9. अरे 6 कुठे गेले, 6 कुठे गेले, 6 हे जातात, धनपूर्णांक आहे ते गेले बरोबरच्या उजवीकडे. मग आता धनपूर्णांकाचं उजवीकडे गेले, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, म्हणजे काय झाले, म्हणजे या ठिकाणी ते झाले वजा. 3x बरोबर 9 मधून 6 गेले, राहिले 3. आता या दोघांमधील x बरोबर काय होणार आहे, कारण 3 आणि x हे गुणाकारामध्ये आहेत, अगदी बरोबर आहे की नाही. तर हे x सोबतचे गुणाकारातले पुन्हा हे बरोबर चिन्हाच्या, बघा गुणाकाराचं जर बरोबर चिन्हाच्या इकडे गेलं तर भागाकार होतो, बेरीज जर इकडे गेली तर वजाबाकी होते, जर वजाबाकी इकडे आली तर बेरीज होते, जर भागाकारून इकडे आला तर तो गुणाकार होतो. हा ट्रान्सफरचा नियम लक्षात घ्या मित्रांनो. आता या ठिकाणी x ची किंमत किती येणार आहे, 1. x ची किंमत आली का नाही, 1 मिळाले की नाही मार्क. बघताना गणित किती अवघड होतं, त्यासाठी नियम आपल्या सोबत असायला पाहिजे आणि त्या नियमासाठी दररोज का होईना 10-15 मिनिटं आपण या ठिकाणी थोडंसं हसत खेळत का होईना विनातान घेता हे बघितलं पाहिजे. ठीक आहे. आता हे सर्वांना येतंय, सर्वांना माहिती आहे, परंतु आपल्याला काय करायचंय, आपल्याला या ठिकाणी काही एक जी इलिजिबिलिटी आहे ती पूर्ण करायची आहे. हे येतंय सर्वांना, सर्वांनी हे केलेलं आहे, याच्यातून सर्वजण गेलेले आहेत. मग यामध्ये आता आपल्याला पुढचा एक नियम या ठिकाणी या उदाहरणाला धरून घ्यायचा आहे. तर बघा आता या ठिकाणी जर घातांक सारखा असेल, बरं का, आता बघा a चा x गुणिले b चा x, बघा आता ही कंडिशन आहे. या कंडिशन मध्ये काय होईल मित्रांनो, तुम्ही जर निरीक्षण केलं तर यांचा पाया 2 आहे, a गुणिले b, पाया वेगवेगळा आहे, घातांक सारखा आहे. निरीक्षण करताना बऱ्याच जणांना लक्षात आलं असेल. मग आता याचं कसं करायचं हो, तर a आणि b चा गुणाकार करून टाका मित्रांनो, डोक्यावर x लिहा. उदाहरणार्थ 4 गुणिले 5, 4 चा घातांक 3, 5 चा घातांक 3, बघा 4 चा घातांक 3 आहे, 5 चा घातांक 3 आहे. मग आता काय करायचं, तर आता या ठिकाणी 4 पंचे 20 आणि यांचा घातांक 20 चा घातांक 3, बरोबर आलं नियमानुसार उदाहरण. अशा गोष्टी आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस गणिताचं जे सूत्र असतं त्यामध्ये सोप्याकडून कठीणाकडे या गोष्टीनुसार आपण जायचं. नियम अगोदर न बघता गणित समजून घ्यायचं, उदाहरण समजून घ्यायचं आणि मग उदाहरणावरून नियमाकडे आपण जाऊ शकतो. अशा पद्धतीनं थोडंसं ऊर्ध्वगामी पद्धत सुद्धा आपण याच्यामध्ये लक्षात घ्यायचे आहे. ठीक आहे. आता पुढचं या ठिकाणी एक आपण सूत्र हे लक्षात घेण्याचा जर प्रयत्न केला तर आय थिंक मला वाटतं सर्व सूत्र आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. आता आपण या ठिकाणी गणिताला सुरुवात करायला काही हरकत नाही. तर जाता जाता एक गणित बघूया आणि मी तुम्हाला दुसरं गणित देणार. कमेंटमध्ये मात्र मेन्शन करायला विसरू नका आन्सर त्याचं काय असेल ते. आणि व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करायचंय, शेअर करायचंय आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघत असताना खाली व्हिडिओची माहिती असते, त्या माहितीमध्ये डिस्क्रिप्शन आहे, त्या डिस्क्रिप्शनमध्ये शिक्षक पात्रता परीक्षेच्या संबंधितला सर्व काही अभ्यासक्रम त्या ठिकाणी अपलोड करण्यात आलेला
आहे. एन्जॉय करत तुम्ही त्या ठिकाणी ते बघू शकता. ओके. आणि जर एखादा कंटेंट खूपच अवघड वाटतोय ना, तर तो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता, टाकू शकता. आणि दररोज तुमचे मार्क वाचवण्याचा जो कंटेंट आहे तो येत्या 21 जून पर्यंत या ठिकाणी आमची टीम नक्कीच तुमच्यासाठी ही करणार आहे. तर फटाफट सबस्क्राईब करायचंय आणि शेअर करायचंय. ठीक आहे. आता पुढे बघा, या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया. बघा, 7 चा 3m वजा 8 बरोबर 7च्या पुढे 7च्या डोक्यावरती आपण घेऊया आता या ठिकाणी 29. बघा, आता या ठिकाणी जर दिले m बरोबर किती, त्याच्या अगोदर गणित आपण सोडवलंय. बघा आता कसं सोडवायचं. 7 जर या ठिकाणी पायासारखा आहे, घातांक दिलेले आहेत, तर 3m वजा 8 बरोबर 29 लक्षात घ्यायचं. 3m बरोबर 29 हे जाईल तिकडं, अधिक 8 बरोबर, आपण एक काम करूया, या ठिकाणी भागाकार होत नाही त्यामुळं मल्टिपल घेऊया. आता या ठिकाणी येणार आहे 37 बरोबर. आपण इथं काय करूया, या ठिकाणी 3m वजा ही संख्या आपण बदलूया, म्हणजे ती आपल्याला त्या ठिकाणी 36 उत्तर येईल अशा पद्धतीची घेऊ. 3m - 7 घेऊया, -7 म्हणजे हे या ठिकाणी 36 होईल. m बरोबर 36. आता हे 3 गुणाकारात होते, भागाकारात गेले, या ठिकाणी 12 उत्तर आलं. m ची किंमत किती येणार आहे, 12 या ठिकाणी येणार आहे. आलं लक्षात. चला नेक्स्ट उदाहरण एक घेऊया. त्यानंतर उदाहरण तुमच्यासाठी असणार आहे आणि ते उदाहरण मात्र तुम्ही सोडवायचं आहे. बघा, 9चा घातांक 2, याचा घातांक 3 आणि याचा घातांक पुन्हा 4. बघा, एक कंस सारखा नसतो, इथं चौकट कंस येईल. ठीक आहे. आणि त्याच्या खाली नंतर 9चा घातांक 2, इथं 3 आणि पुन्हा इथं 4. बघा बरं सोडवा, किती सोपं आहे, फक्त नियम लावायचा आहे. आता बघा, गुणाकार पाया सेम आहे, 2 गुणिले 3 गुणिले 4. बघा, या सगळ्यांचा गुणाकार करायचा. इथे सुद्धा सेम आहे, छेदस्थानी 2 गुणिले 3 गुणिले 4. बघा उत्तर किती येणार आहे, या ठिकाणी 9, 3 दोन्ही 6, 6 चोक 24 आणि या ठिकाणी किती येणार आहे, 6 चोक 24 बरोबर. आता मात्र उत्तर काय येणार आहे, बरेच जण या ठिकाणी सरावामध्ये काय म्हणणार, सर याचं उत्तर 1 येणार. ओके, नो प्रॉब्लेम. मग बरेच जण म्हणतील की नाही, इथे पण मी एक नियम लावतो. लावा की मग, काही अडचण नाही. 4चा 24 भागाकारात आहे. बघा, भागाकारामध्ये आहे, नियमामध्ये काय बसणार, नियम हा या ठिकाणी लागू होईल. 9चा 24 बरोबर 9चा वजा 24 वरती येणार छेदातलं बरोबर. आता हे 9चा वजा 24 जर भागाकार असेल, पायासारखा असेल, तर त्या ठिकाणी त्या घातांकाची काय होते, वजा बाकी. मग 9, 24 मधून 24 गेले, खाली किती राहिले, 0. 9च्या डोक्यावर 0. बरेच जण या ठिकाणी चुकतात, 0 आन्सर लिहून मोकळं होतात आणि तिथंच तुम्हाला पर्याय क्रमांक सुद्धा 0 1 नंबरलाच दिलेला असतो. मग इथं होते पंचायत बरोबर आहे की नाही. मग 9च्या डोक्यावर 0 म्हणजे याचं उत्तर काय आहे, 1. आलं की नाही. याच्यासाठी सराव किंवा डोळ्याखालून अशी गणितं जाणं फार महत्वाचं असतं. ठीक आहे. आता पुढे आणखीन दुसरं एक उदाहरण या ठिकाणी घेऊया. उदाहरणाची स्पीड मी थोडीशी मुद्दामून वाढवलेली आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्या ठिकाणी पाहू शकता. आता बघा, यामध्ये अजून आपण गणिताचं उदाहरण जर बघायचं म्हटलं तर याच नियमानुसार गणितं दिलेली असतात, ती थोडक्यात आपण पाहत आहोत. आता यामध्ये बघा, 11चा x वजा 7 छेदस्थानी 11चा 5 बरोबर जर 1 असेल तर x बरोबर किती. बघा, आता गणित दिसताना किती विचित्र दिसतंय. अरे बाबू, आता कसं करायचंय गणित, हो की नाही, फारच विचित्र चित्र दिसायला लागलेलं आहे. मग कसं करायचं, तर बघा, आता या ठिकाणातला या 1 सोबत जर गेला तर तो गुणाकारात जाईल, भागाकारातला गुणाकारात जाणार. मग आपण या ठिकाणी हे जे 5 आहेत, हे 5 जर आपण या ठिकाणी पाठविले तर या ठिकाणी काय होईल बघा, 11चा x वजा 7 बरोबर 11चा 5. 11 या ठिकाणी घालवलं बरोबर. आता जर सारखा बेस असेल तर तुम्हाला याच्या अगोदरचं ही गणित मी सांगितलेलं आहे, काय होईल, 5 अधिक 7 बरोबर 5. x ची किंमत किती आली हो, 12 12 बरोबर. समजतंय, अशा स्वरूपाची ही गणित आहेत. आता काही जण म्हणतील, सर हे वजा m म्हणजे काय, तर m चा 1/2 घात असतो. √m म्हणजे काय, तर वर्गमुळामध्ये m म्हणजे वर्गमुळात असलेली एखादी संख्या, वर्गमुळात जर 3 असेल तर त्याला घातांकात कसं लिहायचं, तर त्याचा घात असतो 1/2. जर घनमुळात जर एखादी संख्या असेल तर त्याचे घात लिहिलेला असतो 1/3. समजलं का. ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. याच्यावरती सुद्धा गणितं दिलेली आहेत, याची सुद्धा गणितं आपण आपल्या चॅनलवर घेतलेली आहेत. गणिताची मैत्री
सोपे करूया गणित अशा टायटल खाली तुम्हाला हे पाहायला मिळतील. त्याच्यावर जे गणित आपण सोडवलेले आहेत लक्ष देऊन पहा. आणि मित्रांनो, या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही. आवडला असेल तर लाईक करायचं, शेअर करायचं, कमेंट्स करायचं. आणि नियम कसे वाटले, शिकवण्याची पद्धत कशी वाटली, छान जर वाटली असेल, आवडले असेल तर येताना तुम्हाला कुठलाही एखादा जर घटक असेल टेटचा तर तो तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. prayaginstitute@gmail.com वरती तुम्ही मेल सुद्धा करू शकता, कमेंटमध्ये सुद्धा माहिती देऊ शकता. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे आपण या ठिकाणी 21 जूनच्या परीक्षेसाठी काही क्वेश्चन सेट तयार करणार आहोत, त्याच्यासाठी मात्र मेल नक्की करा आणि तुम्हाला ते PDF स्वरूपामध्ये प्रश्नपत्रिका पोहोच होतील. कंटेंट बेस किंवा एक्झाम ओरिएंटेड पेपर्स हे तुमच्यासाठी आम्ही देणार आहोत. ठीक आहे, तर त्याची काही एक निग्लिजिबल कॉस्ट असेल ती तुम्ही पे करून त्या ठिकाणी ती घेऊ शकता. ठीक आहे, तर कसं वाटलं तर नक्की सांगा. चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, बाय.